अहो, तुम्ही कधी ऐकलंय का? शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढणारी फळं. माहिती असेल तर हा व्हिडिओ इथे स्टॉप करून मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहिती आहे का, आतड्यांची स्वच्छता करण्यासाठी आपल्याला नियमित ही फळं खाल्ली पाहिजे आणि त्यामुळे आपल्या बऱ्याचशा समस्या ह्या दूर होतात. असं मानलं जातं की जास्तीत जास्त आजारांची सुरुवात तुमच्या पोटापासून होते. तुम्ही जेही खाता त्यातील तत्व आतड्यांमध्ये जमा होत असतात आणि हळूहळू पोटात विषारी पदार्थ जमा होतात. जर तुम्हाला नेहमीच पचनासंबंधी समस्या होत असेल की जसे की ॲसिड रिफ्लक्स म्हणजे गड त्याला आपण म्हणतो, सूज, कब्ज म्हणजेच कॉन्स्टिपेशन, छातीत जळजळ होणे, वेदना, मळमळ, उलटी, गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, भूक न लागणे, अपचन, थकवा, कमजोरी इत्यादी समस्या होत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आतड्यांमध्ये विषारी पदार्थ जमा झाले आहेत. असं मानलं जातं की जास्तीत जास्त आजारांची सुरुवात तुमच्या पोटापासून होते. तुम्ही जेही खाता त्यातील तत्व आतड्यांमध्ये जमा होत असतात आणि हळूहळू पोटात विषारी पदार्थ जास्त जमा होतात, ज्यामुळे शरीराला वेगवेगळ्या समस्या होतात. शरीर चांगलं आणि निरोगी ठेवण्यासाठी पोट आणि आतड्यांची नियमित स्वच्छता करणं सुद्धा तेवढंच गरजेचं असतं. आता तुम्ही तुमच्या शरीराची स्वच्छता करण्यासाठी आणि आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी आपल्या डाएटमध्ये काही फळांचा समावेश करू शकता. याने तुम्हाला खूप फायदा होईल. आता त्यामध्ये काय काय आहे, कोणकोणती फळं आहेत ते आधी आपण जाणून घेऊयात. सगळ्यात पहिलं फळ ते म्हणजे सफरचंद. सफरचंदामध्ये भरपूर फायबर असतं. याचं नियमित सेवन केल्याने मलत्याग करण्यास आणि पचन चांगलं होण्यास मदत मिळते. यात पेक्टिनही असतं. हे एक असं तत्व आहे जे आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास खूप मदत करतं. 2 नंबरचं फळ आहे ते म्हणजे बेरीज. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी यासारख्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं आणि अँटीऑक्सिडंटसुद्धा भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे पचनही चांगलं होतं आणि बद्धकोष्ठतेची समस्या रोखण्यासुद्धा हे फळं म्हणजे ह्या ज्या बेरीज असतात त्या मदत करत असतात. 3 नंबरचं फळ आहे ते म्हणजे पेर. पेर हे एक असं फळ आहे ज्यात फायबर भरपूर असतं. याने मलत्याग करण्यास तर खूप मदत मिळते, तसेच याने आतड्यांमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी सुद्धा मदत होते. 4 नंबरचा फळ आहे ते म्हणजे आलू बुखारा. आलू बुखाराही मध्ये अनेक महत्त्वाचे तत्व असतात. यात सॉर्बिटॉल असतं, जे एक शुगर अल्कोहोल आहे. याने मल नरम करण्यास आणि बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत मिळते. 5 नंबरचं फळ आहे ते म्हणजे किवी. किवीमध्ये भरपूर फायबर, व्हिटॅमिन सी आणि पचनाला मदत करणारे एन्झाईम असतात. यात ॲक्टिनिडॅनही असतं. हे एक नैसर्गिक एन्झाईम आहे आणि जे प्रोटीन तोडण्यास आणि पचन वाढवण्यास मदत करतं. त्यानंतरचं फळ आहे ते म्हणजे संत्री. संत्री आणि इतर आंबट फळांमध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं, जे पचन वाढवण्यास मदत करतात आणि पोट साफ झालं तर शरीरात विषारी पदार्थसुद्धा यामुळे राहत नाही. त्यामुळे याचं नियमित सेवन आपण केलं पाहिजे. त्यानंतर सगळ्यात शेवटचं फळ आहे ते म्हणजे अव्होकॅडो. अव्होकॅडोमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, हेल्दी फॅटसुद्धा असतं आणि व्हिटॅमिन्ससुद्धा भरपूर प्रमाणात असतात, जे पचनास मदत करतात. आणि ॲव्होकॅडोमध्ये फायबरही भरपूर प्रमाणात असतं, ज्याने तुम्हाला मलत्याग करण्यास मदत मिळते. आता तुम्हाला ह्या सगळ्या फळांमध्ये एक गोष्ट कॉमन आढळली असेल की या सगळ्या फळांमध्ये फायबरचं प्रमाण हे खूप आहे. म्हणजे तुमचे आतडे साफ राहण्यासाठी किंवा तुम्हाला पोट साफ न होणे किंवा पोटांसंबंधी अनेक समस्या असतील तर त्यासाठी तुम्हाला फायबरयुक्त आहार घेणं खूप गरजेचा असतो. त्यामुळे फळच नाही तर तुम्हाला तुमच्या डाएटमध्ये, तुमच्या आहारामध्ये अशा गोष्टींचा समावेश करायचा आहे ज्यामध्ये फायबर खूप प्रमाणात असतं. फळ हे तुम्ही मॉर्निंग टाईमला
ब्रेकफास्ट टाईमला, इव्हिनिंग टाईमला, स्नॅक टाईमला नक्की घेतलं पाहिजे. तुमच्या लंच आणि डिनरमध्ये तुम्हाला फायबरयुक्त जे आहे पदार्थ असले पाहिजे. त्याचबरोबर जेवणाच्या अर्धा तास अगोदर तुम्ही सॅलेड नक्की घेतला पाहिजे. काकडी असेल त्यामध्ये सुद्धा फायबर तर असतं, पण मेन म्हणजे पाणीसुद्धा भरपूर प्रमाणात असतं. तुम्हाला जर पोटासंबंधी समस्या असेल तर सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला पाण्याचं प्रमाण हे वाढवायचं आहे. तुम्हाला दिवसभरात 3 ते 4 लिटर पाण्याचं सेवन करायचं आहे. जेवढं जास्त तुम्ही पाणी पिणार आहात तेवढं तुमचं पोट तर साफ होणार आहे. जे ही विषारी पदार्थ आहेत ते आपल्या मलमूत्राद्वारे बाहेर पडणार आहेत. त्यामुळे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे. एवढं नक्की लक्षात घ्यायचं आहे, आपलं जर रोज पोट साफ झालं तर समजून घ्यायचं आपण नक्कीच निरोगी आहोत. कारण खूप साऱ्या समस्या या पोट साफ न झाल्यापासूनच होत असतात. सो मला असं वाटतं की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप माहितीपूर्ण ठरला असेल. माहितीपूर्ण ठरला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला मग मंडळी, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कशा रिलेटेड हवा आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चला, धन्यवाद.